मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। तर या ठिकाणी गडकरी यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे आल्याचं आपण पाहतोय। भाजपला या ठिकाणी नागपुरात सुद्धा मोठं यश मिळालेलं आहे। एकंदरीत आपण पाहतोय मुंबईमध्ये आता भाजपला मोठं यश मिळालं, त्यानंतर नागपूरमध्ये, पिंपरीमध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी भाजपला मोठं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि त्यानंतर आता नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे पोहोचलेले, त्यांचं औक्षण या ठिकाणी केलं जातंय। विजय झाला आणि त्यानंतर हे औक्षण केलं जातंय। तर बऱ्याच ठिकाणी भाजपचा विजय झाला आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुद्धा केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र अक्षरशः पिंजून काढला होता। बऱ्याच ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या। एकेका दिवसामध्ये 10 ते 12 सभांचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा चांगलाच करिश्मा महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय। बऱ्याच ठिकाणी भाजपला घवघवीत यश मिळालं। त्या पार्श्वभूमीवर भाजपनं जल्लोष केला आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेत। नितीन गडकरींकडून देवेंद्र फडणवीसांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे, त्यांचा सत्कार केला जातोय। तर मॅजिक फिगर गाठण्यामध्ये आता भाजप यशस्वी ठरलेला आहे। जो निकालाचा अंदाज देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवलेला होता, त्यांच्या पक्षाकडून वर्तवला जात होता, तो खरं तर या ठिकाणी खरा ठरलेला आहे। एक्झिट पोल जे सांगत होते ते एक्झिट पोल आता खरे ठरलेले आहेत आणि त्यानंतर एकंदरीत आपण जर बघितलं तर जो विजयाचा विश्वास वर्तवण्यात आला तो या ठिकाणी खरा ठरला आणि आता नितीन गडकरी यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं जाते, अभिनंदन केलं जाते। आपण पाहतोय नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं अभिनंदन करताना पाहायला मिळत आहेत। त्यांचे आशीर्वाद, नितीन गडकरींचे आशीर्वाद या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी घेतलेले आहेत। दुसरीकडे आपण पाहतोय मुंबईमध्ये सुद्धा भाजपला घवघवीत यश मिळाले आणि नागपूरमध्ये एक हाती सत्ता भाजपची या ठिकाणी टिकवण्यात यश आलेलं आहे। नागपुरात मोठं यश भाजपला मिळालं। तर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांसोबत संवाद साधू शकतात अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। मात्र फडणवीस नेमकं काय बोलतात हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आकडे कशा प्रकारे बदलले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना 130 पर्यंत मजल मारलेली होती, मात्र आता 115 वरती हे आकडे जे आहेत ते सरकले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। 116 हा आकडा झालेला आहे। अद्यापही मुंबईमध्ये मात्र 3 जागांची काउंटिंग जी आहे ती अद्यापही बाकी आहे। त्या संदर्भातले आकडे काही वेळात समोर येतील, मात्र फडणवीस हे माध्यमांसोबत संवाद साधणार असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे हे सिद्ध झालंय। तर निकालाचे काही हायलाइट्स आपण पाहतोय। मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचं सिद्ध झालंय। मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष उद्धव ठाकरेंची शिवसेना ठरली आहे। ठाकरेंना साथ मुंबईकरांनी दिली। मराठी आणि मुंबई तोडणार हा ठाकरे बंधूंचा प्रचार मात्र चाललेला काही दिसत नाहीये। तर मराठी, हिंदुत्व आणि विकास हे भाजपचे मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरले। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा मोहर उमटवलेली आहे, पुन्हा एकदा विश्वास मुंबईकरांनी दाखवलेला आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंसोबत युती करून मनसेला पाहिजे तेवढा फायदा या ठिकाणी झालेला दिसत नाहीये। तर मनसेसोबतच्या युतीचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र निश्चितच झाला असल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे आणि शिंदेच्या लढाईमध्ये उद्धव ठाकरे हे वरचढ ठरले। एकंदरीत आपण हे निकालाचे काही महत्त्वाचे ठळक मुद्दे पाहतोय, ज्यामध्ये भाजपच्या स्ट्राईक रेट प्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी देखील या निकालामध्ये अजिबात दिसलेली नाहीये। मराठीसह उत्तर भारतीय, गुजराती, जैन समाजाची पसंती सुद्धा भाजपला यावेळी मिळाल्याचं दिसतंय। तर मुंबईमध्ये एमआयएमने मात्र हातपाय निश्चितच पसरले, कारण ओवेसींचे तब्बल 8 नगरसेवक जिंकलेले आहेत।